हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी क्षमा पारखे आणि खुशी पारखे स्वागत करते माझ्या बाबाच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे महाशिवरात्र. तर म्हटलं चला आता आपण आज महाशिवरात्रीचं व्लॉग करूया. तर मग हाच आजचा व्लॉग असणार आहे महाशिवरात्र स्पेशल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत. तर माझे सगळी कामं आवरून झालेली आहेत. सकाळची साफसफाई झालेली आहे, लादी पोछा झालेला आहे. तर मग म्हटलं चला आज महाशिवरात्र विशेष व्लॉग शेअर करूयात. आणि मी आज साबुदाणा वडा बनवणार आहे. साबुदाणा वडा मी कोणत्या पद्धतीने बनवते ते तुम्ही पाहणार आहात. आणि साबुदाणा वडा घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आवडतो, त्यामुळे मी आठवणीने साबुदाणा वडा बनवत असते. इतर उपवासाच्या दिवशी खिचडी तर बनते, पण आज साबुदाणा वडा बनतो, त्यामुळे घरातले प्रत्येक व्यक्ती मला साबुदाणा वडा बनवण्यास मदत करते. म्हणजे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेते. त्यानंतर ती जी गंमत असते साबुदाणा वडा बनवण्याची, ती गंमत सर्वजण मिळून करतात. म्हणजे साबुदाणा वडा प्रत्येकजण बनवतो, माझ्या घरातल्या प्रत्येकजण, माझी खुशी, सासूबाई, मी. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि संध्याकाळी आम्ही महाशिवरात्र विशेषसाठी आमच्या खारेगावात विठ्ठल मंदिर आहे, तर तिथे जाणार आहोत. कारण तिथेच सर्व देवी आहेत, देवता आहेत आणि शंकराची पिंडसुद्धा आहे. तर तिथे आम्ही जातो. आणि तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर येथे मी साबुदाणा वड्यासाठी मिरच्या घेत होते. 10 ते 15 मिरच्यांचे देठ मी इथे तोडून घेत आहे. घरातले मिरच्या संपल्या होत्या, त्यामुळे कालच रात्री मिरच्या आणून ठेवल्या होत्या. त्यामुळे मला वेळ नाही भेटला मिरच्यांचे देठ काढण्यासाठी, म्हणून मी सकाळीच मिरच्याचे देठ मला इथे काढावे लागत आहेत. तर मी इथे 10 ते 15 मिरच्या घेत आहे. तर मिरच्या घेऊन झाल्यानंतर मी शेंगदाणे भाजून ठेवलेले होते ऑलरेडी. तर मी इथे शेंगदाणे घेत आहे मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी. त्यामुळे मिरच्या आणि शेंगदाणे हे यांचं मिश्रण मी इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर इथे मी शेंगदाण्याचा कूट करून झाल्यानंतर उकडून ठेवलेले बटाटे सोलून घेत आहे. मी सोलताना पेपर ऑलरेडी खाली ठेवला होता, जेणेकरून काम स्वच्छ होतं, वाढवा काम होत नाही. त्यामुळे या पेपरवरच मी बटाटे सोलून घेते. म्हणजे कसं बटाटे सोलून झाल्यावर फक्त तो कागद उचलायचा, म्हणजे किचनही स्वच्छ राहतं आणि आपलं कामही आटोपशीर होतं. सर्व बटाटे सोलून झालेले आहेत. आता हा कागद हा काउंटर टॉप पण माझा खराब नाही झाला. सो आता मी इथे माझ्या घराच्या हॉलमध्ये आलेली आहे आणि इथे बसूनच मी माझे साबुदाणा वडे बनवणार आहे. तर येथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. तो मी येथे परातीत काढून घेत आहे, जो मी रात्रीच भिजवून ठेवला होता हा साबुदाणा.
आता इथे मी शिजवलेले बटाटे घेत आहे. एक एक करून सगळे बटाटे मी या साबुदाण्यामध्ये कुस्करून घेणार आहे. हे बटाटे अर्धा किलोच्या आसपास आहे. आणि मी इथे मिश्रण एकजीव करताच माझ्या खुशीशी गप्पा मारत होते आणि त्याचसोबत टी व्हीही चालू होता, त्यामुळे टी व्हीही पाहत होते. हे पहा, इथे मी एक एक करून सर्व बटाटे कुस्करून घेणार आहे या साबुदाण्यामध्येच. आता बटाटे कुस्करून झाल्यानंतर मी इथे मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण म्हणजे कूट जो केला होता मिक्सरमध्ये तो यामध्ये ॲड करते आणि नंतर हे सर्व मिश्रण मी एकजीव करणार आहे. हे पहा, इथे टी व्हीसुद्धा लावलेला आहे. टी व्ही माझ्या सासूबाई पाहत होत्या, त्यामुळे मी सुद्धा इथे बाहेर येऊनच साबुदाणा वडेचं मिश्रण तयार करत होते, म्हणजे थोडाफार टी व्ही मलाही पाहायला भेटेल. आता हे मी शेंगदाणा कूट, बटाटा, साबुदाणा सगळं मिक्स केल्यानंतर खुशीला येथे मीठ घालण्यासाठी सांगत आहे. माझ्या मिठाच्या बरणीमध्ये ना मिठाचा चमचा आहे जो माझा ठरलेला आहे की किती मीठ घालावं, त्याचा अंदाज मला माहीत असल्यामुळे मी इथे अंदाजे 4 ते 5 चमचे मीठ घातलेला आहे. हे पहा, इथे माझं साबुदाणा वड्याचं मिश्रण पूर्णपणे एकजीव करून झाल्यानंतर माझ्या सासूबाई मला येथे मदत करण्यासाठी आलेल्या आहेत. त्याही मला वडे बनवू लागणार आहेत आणि खुशीसुद्धा मला साबुदाणा वडे बनवायला मदत करते आहे. आता इथे माझे संपूर्ण साबुदाणा वडे बनवून झालेले आहेत. जो शेवटचा राहिला होता तो खुशी करत आहे. सोबत तिची मस्तीसुद्धा सुरू आहे. इथे पहा कशी मस्ती करते ती. साबुदाणा वडे आता आपण तळूया. सो आता मी इथे माझ्या किचनमध्ये आलेली आहे आणि आता हे पहा मी साबुदाणा वडे तळण्यासाठी
तेल ओतून घेत आहे. अर्धी पिशवी तेल मी ओतलेलं आहे आणि अर्ध पिशवी तेल मी किटलीमध्ये काढून ठेवलेलं आहे. हे पहा, खुशी तेल दाखवते. आणि आता चला तर मग आता आपण एक एक करून सर्व साबुदाणा वडे तळून घेऊयात. हे पहा, येथे मी साबुदाणा वडे तळण्यासाठी कढईमध्ये सोडलेले आहेत. त्यामुळे आता आपण एकदम मंद आचेवरती सर्व साबुदाणा वडा तळून घेऊयात. असं करते ते मी कापून घेते. नको मला येतं ना का काय दाखवते बघा. ग्रेप्स पासून हार्ट शेप बनवलेला आहे तिने. हे बघा. हे बघा, इकडे खुशीने हार्ट शेप बनवलेला आहे आणि टूथपिकला अडकवलेला आहे तो हार्ट शेप. तुम्हाला ही खुशीचा ग्रेप्स आवडलेला आहे का? नक्की सांगा. हे पहा, माझे वडे तळून झालेले आहेत. आता हे मी तुम्हाला वडे कुरकुरीत झाले आहेत की नाही हे तुम्हाला दाखवते. हे बघा. इथे हे असेल. खुशी टेस्ट करून सांगणार आहे की वडे कसे झालेले. फू करून खा, गरम आहे. खूप छान. आता मी बाकीचे साबुदाणा वडे तळून घेते. चला. दुपारच्या जेवणानंतर आम्ही संध्याकाळी 5:30-6च्या दरम्यान आम्ही खारेगावातील विठ्ठल मंदिरात गेलो होतो. तर त्या मंदिरात जाऊन आम्ही देवाचे दर्शन घेतले. मी, खुशी आणि खुशीचे पप्पा आम्ही तिघी मिळून मंदिरात गेलो होतो. तर तिथे आधीच जवळजवळ संपतच आले होते आम्ही गेलो त्यावेळेस. तर चला मग मंदिराच्या आवारात जाऊया आपण. पारसिक नगरला आलेलो आहोत. येथे सुद्धा शंकर महादेवाचं मंदिर आहे. तर आम्ही इथल्याच देवाचं दर्शन घेण्यासाठी
इथं माझा काढ माझा एकच दे एकच दे. सो आता मंदिरातून दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलेलो आहोत. तर हा होता आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या चॅनलवरचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल. बाय बाय.